विज्ञान आणि धर्म ही दोन नावं घेतली की मनात काय येतं? एक जुना वाद नाही का? शतकानुशतके या दोन शक्तिशाली विचारांमध्ये संघर्ष, सहअस्तित्व आणि कधीकधी तर अगदी अनपेक्षित मिलापसुद्धा पाहायला मिळाला आहे. चला तर मग या गुंतागुंतीच्या नात्याचा जरा खोलात जाऊन शोध घेऊया. आणि हो, बऱ्याचदा आपल्याला चित्र काहीसं असं दिसतं. एका बाजूला आहे तर्क, पुरावे आणि सतत नवीन उत्तरे शोधण्याची प्रक्रिया, तर दुसऱ्या बाजूला आहे श्रद्धा आणि आधीच ठरवलेली उत्तरं. पण खरंच हे चित्र इतकं साधं आणि सरळ आहे का? तर मग या विश्लेषणात आपण काय काय पाहणार आहोत? आपण या प्रवासाचे 6 टप्पे बघणार आहोत. सुरुवात होईल 2 सत्यांच्या कहाणीपासून, मग आपण संघर्षाची बाजू समजून घेऊ, त्यानंतर सुसंगत जगाकडे वळू, मग विज्ञानातल्या श्रद्धेबद्दल बोलू, सायंटॉलॉजीची एक केस स्टडी पाहू आणि शेवटी या उलगडणाऱ्या संवादावर चर्चा करू. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, 2 सत्यांची कहाणी. इथे आपण समजून घेऊ की ह्या दोन वेगवेगळ्या विचारप्रणाली जगाकडे कशा पाहतात. तर मग मूळ प्रश्न हाच उरतो, यांच्यात खरंच कायमचा संघर्ष आहे की ते एकत्रही नांदू शकतात? चला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून याचा शोध घेऊया. सुरुवात करूया त्या मताने जे सगळ्यात जास्त ऐकलं जातं, की विज्ञान आणि धर्म हे एकमेकांचे पक्के वैरी आहेत. आणि हा युक्तिवाद त्यांच्यातल्या मूलभूत फरकांवर आधारित आहे. आणि हा जो संघर्ष आहे तो या माइंड मॅपमध्ये अगदी स्पष्ट दिसतोय. एका बाजूला आहे विज्ञानाची अगदी तर्कशुद्ध, वस्तुनिष्ठ मांडणी, आणि दुसऱ्या बाजूला धर्माची श्रद्धेवर आधारलेली वैयक्तिक प्रणाली. आता विज्ञान काम कसं करतं, तर ते एका खुल्या विश्वास प्रणालीवर चालतं. म्हणजे कसं, तर ते अनुभवावर आधारित आहे. जे दिसतं, जे मोजता येतं, फक्त त्यावरच लक्ष केंद्रित करतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे ज्ञान सतत चाचणीसाठी खुलं असतं आणि नवीन पुराव्यांच्या आधारे ते सतत बदलत राहतं, विकसित होत राहतं. इथे वैयक्तिक भावनांना काहीही स्थान नाही. आणि याच्या अगदी विरुद्ध बाजूला आहे धर्म. धर्म एका बंद विश्वास प्रणालीवर आधारित आहे. त्याचा संबंध अलौकिक शक्तींशी आहे, जसं की देव, ज्याला आपण वैज्ञानिक पद्धतीने तपासू शकत नाही. हे ज्ञान सहसा अंतिम आणि अपरिवर्तनीय मानलं जातं. ते सहजासहजी आव्हानांसाठी खुलं नसतं. आणि श्रद्धा आता पूर्णपणे व्यक्तिनिष्ठ आणि वैयक्तिक असू शकते. हा तक्ता बघा, यातून हा फरक आणखीनच स्पष्ट होतो. विज्ञानाचा पाया आहे पुरावे, निरीक्षण, तर धर्माचा पाया आहे श्रद्धा, परंपरा. विज्ञानाची पद्धत आहे गृहीतक आणि चाचणी, तर धर्माची पद्धत आहे विधी आणि पवित्र ग्रंथ. विज्ञान बदलासाठी नेहमी तयार असतं, तर धर्म बहुतेक वेळा परंपरेला धरून राहतो. पण हेच एकच चित्र आहे का, की अजून दुसरी बाजू पण आहे? चला आता एका वेगळ्या दृष्टिकोनाकडे वळूया, जो म्हणतो की अरे, विज्ञान आणि धर्म एकमेकांशी सुसंगत असू शकतात. हा दुसरा दृष्टिकोन एक वेगळीच गोष्ट सांगतो. इथे संघर्ष नाहीये, उलट एक प्रकारची कामाची वाटणी आहे. असं समजा की विज्ञान आणि धर्म आपापल्या क्षेत्रात काम करतात आणि एकमेकांच्या कामात ढवळाढवळ करत नाहीत. म्हणजे महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ते वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधतात. विज्ञान विचारतं, हे विश्व कसं चालतं, गुरुत्वाकर्षण कसं काम करतं, ग्रह कसे फिरतात. तर धर्म विचारतो, आपल्या जगण्याचा अर्थ का आहे, आपला उद्देश काय, नैतिकदृष्ट्या काय योग्य आहे. बरं, आत्तापर्यंत आपण 2 अगदी स्पष्ट मॉडेल्स पाहिली, एक संघर्षाचं आणि दुसरं सुसंवादाचं. पण खरं सांगायचं तर वास्तव यापेक्षा खूप जास्त गुंतागुंतीचं आहे. आता आपण पाहूया की या दोन्हीमधल्या रेषा कशा पुसट होतात. आणि इथे एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो. आपण विज्ञानाला नेहमीच पूर्णपणे वस्तुनिष्ठ, पुराव्यावर आधारित मानतो, पण ते खरंच तसं आहे का, की विज्ञानात सुद्धा कुठेतरी श्रद्धेचा किंवा ठाम समजुतींचा भाग असतो? याच संदर्भात थॉमस कुहन यांची पॅराडाईम ही संकल्पना खूप महत्त्वाची आहे. ते काय म्हणतात की विज्ञान नेहमी एका प्रस्थापित चौकटीतच काम करतं आणि या चौकटीला आव्हान देणाऱ्या नवीन विचारांना लगेच स्वीकारलं जात नाही. त्यामुळे कधीकधी विज्ञानसुद्धा एका बंद प्रणालीसारखं वागायला लागतं. अनेक समाजशास्त्रज्ञांनी हे दाखवून दिलंय की वैज्ञानिकसुद्धा मानवी पूर्वग्रहांपासून पूर्णपणे वेगळे नसतात. म्हणजे बघा, ते नकळतपणे त्यांच्या सिद्धांतांना पाठिंबा देणारेच पुरावे शोधू शकतात. इतकंच नाही तर डार्विनचा सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हा सिद्धांत त्या काळातल्या भांडवलशाही विचारसरणीचं प्रतिबिंब होता असंही म्हटलं जातं. यातून हेच समोर येतं की वैज्ञानिक ज्ञानसुद्धा सामाजिक मूल्यांनी प्रभावित होऊ शकतं. आता विज्ञान आणि धर्मामधल्या या पुसट झालेल्या सीमांचं एक अगदी ठळक उदाहरण म्हणजे सायंटॉलॉजी. हा एक असा धर्म आहे जो स्वतःला चक्क आधुनिक विज्ञान म्हणून सादर करतो. याची सुरुवात झाली 1950 मध्ये, जेव्हा एल रॉन हबर्ड यांनी डायनेटिक्स नावाचं पुस्तक लिहिलं. सुरुवातीला ही एक स्वमदत प्रणाली होती, जी पुढे 1952 मध्ये सायंटॉलॉजी नावाच्या धर्मात बदलली.
आणि 1993 मध्ये तर अमेरिकेत तिला अधिकृतपणे धर्माचा दर्जाही मिळाला. आणि हेच ते पुस्तक. याच्या उपशीर्षकाकडे जरा लक्ष द्या. मानसिक आरोग्याचे आधुनिक विज्ञान. विज्ञान आणि धर्माच्या मिश्रणाचं यापेक्षा चांगलं उदाहरण काय असणार, जिथे वैज्ञानिक भाषेचा वापर करून आध्यात्मिक दावे केले जातात. सायंटॉलॉजीमध्ये असं शिकवलं जातं की मानव हे थेटन्स नावाचे अमर आत्मे आहेत आणि ऑडिटिंग नावाच्या एका प्रक्रियेद्वारे भूतकाळातले मानसिक आघात, ज्यांना ते एनग्रॅम्स म्हणतात, ते दूर केले जातात. यात आपल्याला संमोहन, मानसशास्त्र आणि पूर्वेकडच्या तत्त्वज्ञानाचं एक विचित्र मिश्रण बघायला मिळतं. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण कुठे येऊन पोचलो? आपण संघर्षापासून सुरुवात केली, मग सुसंवाद पाहिला आणि त्यानंतर या दोन्हीतल्या सीमा कशा स्पष्ट नाहीत हेही समजून घेतलं. म्हणून विज्ञान विरुद्ध धर्म अशी साधी मांडणी करणं म्हणजे या नात्याला खूप सोपं करून पाहण्यासारखं आहे. खरं तर हा एक सतत चालणारा, खूप गुंतागुंतीचा संवाद आहे. यात संघर्ष आहे, सुसंवाद आहे आणि काही वेळा तर या दोन्हीतल्या सीमाच गायब होतात आणि दोन्ही एकमेकांवर प्रभाव टाकायला लागतात. आणि जाता जाता सेनेका यांचं हे विचार करायला लावणारं वाक्य ते आपल्याला आठवण करून देतात की सत्य, श्रद्धा आणि सत्ता यांचं नातं नेहमीच गुंतागुंतीचं राहिलेलं आहे, मग ते विज्ञानाच्या क्षेत्रात असो किंवा धर्माच्या. यावर नक्कीच विचार करण्यासारखं आहे.